आज दिनांक 21/1/2026 रोजी बार्शी येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही.एस. मलकापट्टी रेड्डी मॅडम यांनी पत्नीच्या खून प्रकरणातील आरोपी किरण गरगुडे यास जन्मठेपेची शिक्षा व 10,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला। याची वस्तुस्थिती अशी की दिनांक 23/11/2021 रोजी आरोपी व पत्नी हे दोघे मिळून भातंब्रे गावावरून धामणगाव येथे जात असताना आरोपी व त्याची पत्नी यांच्या दरम्यान भांडण झाले व रस्त्यावर कोणी नसल्याचा फायदा घेऊन आरोपीने कोयत्याने पत्नीच्या डोक्यावर वार करून तिला जीवे ठार मारले। या संदर्भात वैराग पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 571/21 अन्वये गुन्हा दाखल झाला होता। यामध्ये तपास अधिकारी यांनी तपास करून दोषारोप पत्र मान्य जिल्हा न्यायालयामध्ये दाखल केलं होतं। या प्रकरणी सुनावणी दरम्यान सरकार पक्षाने एकूण 12 साक्षीदार तपासले। या 12 साक्षीदारांमध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण साक्ष म्हणजे जी मयत आहे आणि आरोपी या दोघांची जी मुलगी आहे त्या मुलीने स्वतःच्या वडिलांविरुद्ध साक्ष दिली आणि सांगितलं, मेहरबान कोर्टाला सांगितलं की माझ्या आईला माझ्या वडिलांनी डोक्यात कोयता घालून मारलेला आहे। ह्या केसमधील ही सर्वात महत्त्वाची साक्ष ठरली आणि या साक्षीचा आधार घेऊन तसेच सदर साक्षीला पूरक असा वैद्यकीय अधिकारी यांचा जबाब ज्यांनी मयताचे पोस्टमॉर्टम केलेलं होतं त्या पोस्टमॉर्टम मधील जखमा आणि यातील अल्पवयीन मुलगी जिने स्वतःच्या वडिलांमध्ये साक्ष दिली यांच्यामध्ये सुसंगतता आली आणि ते दोघं एकमेकाला पूरक साक्ष ठरली। याचा मेहरबान कोर्टाने आधार घेऊन या केसमध्ये आरोपी किरण तुकाराम घरगुडवे यास जन्मठेपेची शिक्षा व 10,000 रुपये दंड ठोठावण्यात आला। या कामी सरकारी वकील म्हणून मी काम पाहिले तसेच कोर्ट पैरवी म्हणून कुणाल पाटील यांनी काम पाहिलेले आहे। यातील संपूर्ण प्रकरणाची सुनावणी बार्शी येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही.एस. मलकापट्टी रेड्डी मॅडम यांच्या समोर चालली। या मेहरबान कोर्टाने संपूर्ण साक्ष पुराव्याचा विचार करून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली।